मी मोहिनी स्वागत करत आहे सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझं शुक्रवारी इव्हिनिंगचं रुटीन कसं असतं ते। तर व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे आणि शेवटपर्यंत पाहायचं आहे। आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायचं आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे आणि कमेंटही करायची आहे। तर चला आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया। तर या ठिकाणी पाहू शकता इव्हिनिंगला सगळ्यात अगोदर मी दिवाबत्ती करून घेते। तर या ठिकाणी दिवाबत्ती पण झालेली आहे आणि दिवाबत्ती झाल्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला लागलेली आहे। आजच्या जेवणामध्ये मी बनवणार आहे आळूच्या वड्या आणि पातळ भाजीमध्ये असणारे शेवग्याच्या शेंगा आणि एक बटाटा कट करून घातलेला आहे। तर अगोदर मी कुकर लावणार आहे, कुकरला मी आळूच्या वड्या आणि भात लावणार आहे। या ठिकाणी पाहू शकता मी आळूच्या वड्या कशा पद्धतीने बनवत आहे, एकदम साधी सिंपल रेसिपी आहे। अगोदर डब्याला तेल लावून घेतला आहे, जो डबा आपल्याला कुकरला लावायचा आणि ज्या डब्यात आपल्याला आळूच्या वड्या ठेवायच्यात। इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, तिखट मिरची घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे पिठामध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण आळूच्या वड्या बनवतो तर सगळ्यात महत्त्वाचं असतं त्यामध्ये तीळ टाकायचे। तीळ आणि आळूच्या वड्या स्पेशली खूप छान होत असतात आणि खूप दिवसांनंतर मी आळूच्या वड्या बनवायला घेतलेल्या आहेत। ही पानं आलेली आहेत गावावरून आणि आळूच्या वड्या अन्वितला पण आवडतात, अन्वितच्या पप्पांना पण आवडतात आणि मला पण आवडतात। तर अशा पद्धतीने मी पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे। कधी पण पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण आळूच्या वड्या बनवायला घ्यायच्या त्याच्या अगोदर मी सगळी पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ज्या शिरा असतात आळूच्या पानांना त्या मोस्ट ऑफ मी नेहमी काढून घेत असते। शिरा काढून घेतल्या म्हणजे आळूची वडी एकदम परफेक्ट होते जेव्हा आपण तिला फोल्डिंग करतो त्यावेळेस। खूप साऱ्या लेडीजची आळूच्या वड्या बनवण्याची पद्धत वेगळी असू शकते, तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता मला नक्की कमेंट करून सांगा। मी कशी झटपट बनवत आहे ही रेसिपी। खरं तर आळूच्या वड्या बनवण्यासाठी थोडा उशीर लागतो, त्याच्यामुळे अगोदरच आपल्याला तयारी करून ठेवावी लागते। आळूच्या वड्या मस्त क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला जे आपण पीठ मळतो ते पीठ एकदम घट्ट बनवायचं आहे की जेणेकरून आळूची वडी मस्तपैकी घट्ट होईल आणि जी आपण त्याला फ्राय करून घेणार किंवा गरम करून घेणार, शॅडो फ्राय म्हणा, तर एकदम क्रिस्पी होते जेव्हा आपण पीठ घट्ट मळतो। तर पाहू शकता या ठिकाणी एक आळूची वडी माझी रेडी झालेली आहे आणि आपल्याला या भांड्याला तेल यासाठी लावायचे की जेव्हा आपण कुकरला डब्बा लावतो, कुकरच्या झाल्याच्या नंतर वड्या आपण काढतो तर त्या खाली चिटकलेल्या नसतात। तर अशा पद्धतीने सगळ्या आळूच्या वड्या बनवून घेतल्या आणि या ठिकाणी आता मी भात लावणार आहे। तांदूळ वगैरे मी काढून घेतलेले आहे। जेव्हा केव्हा मी महिन्याचा किराणा भरून ठेवते तेव्हा मी तांदूळ साफ करूनच डब्यात ठेवत असते, कारण की जेव्हा आपली गडबड असते तेव्हा तांदूळ साफ करायची गरज पडत नाही आणि आपण क्विकली तांदूळ धुवून लगेच कुकरला लावू शकतो। तसेच मी आत्ता केलेले आहेत। त्याचबरोबर आत्ता ह्या आळूच्या वड्या 3 झालेल्या आहेत, त्या पण मी कुकरला लावत आहे। तर अशा प्रकारे मी कुकर लावून घेतला आणि लगेचच पातळ भाजीची तयारी केली। अगोदरच मी शेंगा वगैरे कट करून ठेवलेल्या, आता मी भाजी या ठिकाणी फोडणीला टाकणार आहे। रोजच जर आपण असं स्वयंपाक करायच्या अगोदर जेव्हा तयारी करून ठेवतो की कुठल्या गोष्टी आपल्याला लागणार आहे, कुठली भाजी कट करून ठेवायची आहे, कुठली भाजी स्वच्छ धुवून ठेवायची आहे, या गोष्टी जर आपण अगोदरच करून ठेवल्या तर आपला खूप सारा टाईम सेव्ह होतो आणि जो उरलेला टाईम आहे त्या टायमिंगमध्ये आपण दुसरी कामं करू शकतो। तर या ठिकाणी पातळ भाजी फोडणीला टाकली आहे आणि आता मसाला वाटून घेत आहे। मसाला एकदम साधा सिंपल आहे। शेंगदाणे घेतले होते, थोडे खोबरं घेतलं आहे, लसूण आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भाजी पण शिजत आली होती तर मी त्याच्यामध्ये मसाला मिक्स करून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ या ठिकाणी टाकलेलं आहे। अशी साधी सिंपल रेसिपी आहे। तर तुम्ही या ठिकाणी म्हणत असाल किचनमध्ये हे बुक घेऊन काय करत आहे, तर कसं असतं की आता नेमकीच मुलांचे एक्झाम चालू आहेत आणि मुलांचा मूड असतो त्यानुसार आपल्याला त्यांच्या वेळेनुसार अभ्यास घ्यावा लागतो। तर माझं पण तसंच झालं, मी माझ्या मुलाची अभ्यास घेत होते या ठिकाणी कामं करता करता। माझं काम थोडं लेट होत होतं पण त्याचा अभ्यास प्रॉपर होत होता। मी या ठिकाणी त्याला क्वेश्चन आन्सर विचारत होते। तर असं करून सुद्धा आपण मुलांचा अभ्यास घेऊ शकतो। मुलांचा मूड नेहमी वेळोवेळी चेंज होतो। तर या ठिकाणी पाहू शकता एकदम कडक अशा आळूच्या वड्या झालेल्या आहेत, ना त्याच्यात पाणी गेलेलं आहे, नाहीतर बहुतेकदा पाणी जातं आळूच्या वड्यांमध्ये। या ठिकाणी चपात्या करून घेतलेल्या आहेत, 2-3 चपात्या सकाळचं पीठ होतं म्हणून करून घेतलेल्या आणि या ठिकाणी एकच भाकर बनवलेली आहे, कारण सकाळच्या पिठाच्या चपात्या बनवलेल्या आहेत, ते पीठ पण तसंच वेस्ट गेलं असतं। दुसऱ्या दिवशी मला नव्हत्या बनवायच्या म्हणून सकाळच्या पिठाच्या त्याच दिवशी संध्याकाळी चपात्या बनवल्या आहेत आणि या ठिकाणी एक भाकर करून घेतलेली आहे।
मी भाकर होस्तोपर्यंत आळूच्या वड्या थंड पण झालेल्या आहेत आणि मी आता यांना कट करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता समोर आहे अन्वीची नोटबुक आणि त्याचा स्टडी पण चाललेला आहे, माझा काम पण चालू आहे। आणि तुम्ही पाहू शकता आळूच्या वड्या एकदम व्यवस्थित कट झालेल्या आहेत, अजिबात एकही वडी तुटलेली नाही आहे। जेव्हा आपली भाकर होणार तेव्हा याच तव्यावर आळूच्या वड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत। आणि तुम्ही भाकर पण पाहू शकता किती छान पद्धतीने फुगलेली आहे। आणि आळूची वडी हा असा एक पदार्थ आहे की तो आपण कितीही दिवस खाऊ शकतो, म्हणजे जवळजवळ 1 आठवडा खाऊ शकतो, त्या खराब नाही होत। आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भाकर भाजून झालेली आहे आणि आळूच्या वड्या मी फ्राय करायला घेतलेल्या आहेत। थोडं थोडं तेल वापरून मी आळूच्या वड्या फ्राय करून घेत आहे। एकदमच जर आपण तेल ओतलं तर नंतर वड्या संपून जातात आणि तेल तसंच राहून जातं, त्याच्यामुळे ते मला आवडत नाही, म्हणून मी थोडं थोडं तेल तव्यावर टाकून आळूच्या वड्या फ्राय करून घेत आहे। आणि आळूच्या वड्या ह्या फ्राय केल्यानंतरच चांगल्या लागतात, हा माझा अनुभव आहे। शॅडो फ्राय पण आपण करून घेऊ शकतो, ज्यांना जास्त तेलातल्या नसतील आवडत तर। शॅडो फ्राय खरं तर तळण्यापेक्षा तर एवढ्या क्रिस्पी नाही होत, पण जेव्हा आपण आळूच्या वड्या तळतो तेव्हा खूप क्रिस्पी होतात। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आळूच्या वड्यांना। आणि आता थोड्या थोड्या करून मी वड्या तळून घेत आहे। थोडंसं आळूच्या वड्यांचं बेसन पीठ उरलेलं त्याचं मी थोडासा बेसनाचा पोळा काढलेला आहे। या ठिकाणी पाहू शकता 1 भाकर आणि 3 चपात्या झालेल्या आहेत। या ठिकाणी बऱ्यापैकी माझ्या आळूच्या वड्या तळून झालेल्या आहेत सगळ्याच। आणि आता मी जेवायला देत आहे अन्वीतला गरम गरम आळूची वड्या आणि चपाती, त्याला खूप आवडती। आणि आळूच्या वड्या झालेल्या आहेत तर माझं पूर्ण जेवण बनवून झालेलं आहे। जेवण बनवून झाल्यानंतर मी अशा पद्धतीने किचन क्लिनिंग करून घेतलेलं आहे। अजून आम्हाला जेवायचं बाकी आहे। या ठिकाणी सगळं जेवण रेडी मी ठेवून दिलेलं आहे। इव्हिनिंगचं रुटीन आता सगळं आवरलेलं आहे, जेवण वगैरे झालेलं आहे। तर आता झोपायची तयारी, झोपायच्या आधीची तयारी सगळी मी करून ठेवलेली आहे। तर तुमचं कसं असतं इव्हिनिंगचं रुटीन नक्की कमेंट करून सांगा। आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मी ना पायवर केले त्याचे। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट सगळ्यांना। गुड नाईट, स्वीट ड्रीम।